जय शिवराय मित्रांनो, शेतामध्ये गेलो होतो. शेतामध्ये जाऊन वैरण पाणी करून बसलो. तेवढे त्या सोमाभाऊचा फोन आला, आपले पळूपिपरीचे पाहुणे. त्यामुळे आमच्या गाडीची चेन पडली तुमच्या शेतापाशी. सोमाभाऊ गेले होते परभणीला. गावाकडे जाताना त्यांच्या गाडीची चेन तुटली. आता म्हटलं धक्का देत सिरसाळा किंवा सोनपेठला घेऊन जावा. पण म्हटलं मध्येच जर गाडी त्यांची लॉक झाली, चेन कवरमध्ये पडली होती, ती जर अडकली तर जास्त प्रॉब्लेम होईल. सिरसाळ्यामध्ये सोमाभाऊच्या ओळखीचा एक मेकॅनिकल होता. त्याला फोन केला आणि बोलून घेतलं. त्याने आल्यावर कवर काढलं तर हे बघा अशी चेन तुटली होती. आता एक तर ही खूप जुनी गाडी आणि त्यामध्ये चेन स्पॉकेटचे जे टीथ असतात ते खराब झाले होते. चेन तुटली, मेकॅनिकल अगोदर सांगितलं होतं. मग त्याने 2-3 वेगवेगळ्या चेनचे लॉक घेऊन आला होता. कारण प्रत्येक गाडीची वेगळी चेन असते आणि प्रत्येक गाडीच्या चेनच्या साईजनुसार लॉक येतं. मेकॅनिकल पण तेच म्हणला, तुमच्या गाडीचे चेन सॉकेट खराब झालेत. चेन सॉकेट बदलून घ्यावं लागते तुम्हाला. चेन सॉकेट खराब झालं तिथे, त्याच्यामुळे चेन पडतील. चेन तुटण्याचं कारण हे जे दात आहेत का ते उघडले सगळे. सगळं इथला गिअर, हे गिअर. मग मेकॅनिकलला आणले, लॉक लावून घेतलं आणि चेन फिरून बघितली. चेन ओकेमध्ये फिरू लागली. आता चेन बसून झाली. मग त्याने येताना ऑइलची बॉटल आणली होती. मग चेनवरती ऑइल मारून घेतलं. ते झाल्यावर लगेच मग चेनचे कवर बसवून घेतले. सगळं काम झालं, कवर बसवून घेतल्यानंतर मग एकदा गाडी चालू करून बघितली. आता पुण्याहून आल्यापासून मी पण गाडी सर्व्हिसिंग केली नाही. मग ते ऑइल होतं तर चेनवर मारून घेतलं. तर आता सोमाभाऊची गाडी ओके झाली होती. मग काय पैसे घेतले, मेकॅनिकल निघाला सिरसाळ्याला. मेकॅनिकल गेला. मग काय सोमाभाऊने किक मारली, गेले पळूपिपरीला. चला आता आम्ही जातो आमच्या कामाला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.